लक्ष द्या. आपण आठवते तुम्हाला गाड्या चालवत होतो आहे की नाही. कर रोडवर, कर बँक रोडवर इकडे तिकडे गाड्या चालवल्या होत्या आपण. त्यानंतर एक गोष्ट होती कोणती, आपण रोडवरून गाड्या चालवत होतो. नंतर आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन शिकलो आहे ना. मिनिमम स्पीड पाहायला आपण. जर एखाद्या ऑब्जेक्टला मला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरवायचं आहे तर त्याची सगळ्यात कमी स्पीड कुठं असते, कोणत्या पॉइंटला असते, आणि सगळ्यात कमी स्पीड कुठं असते, हायेस्टला स्पीड सगळ्यात कमी असते. वरून खाली येत असताना म्हणजे हायेस्ट पॉइंट कडून लोवेस्ट पॉइंट कडे येत असताना स्पीड वाढत वाढत जाते आणि लोवेस्ट पॉइंट पासून हायेस्ट पॉइंट कडे जाताना कमी हे गोष्ट होती की नाही. किती सिंपल होती. याच्यावरच मिनिमम कन्सेप्ट बेस आपण काय करत आहे आता, आपण ब्रिजचे हे पाहू एक्सप्रेशन. ओके, ब्रिजवर गाडी चालवत असताना मिनिमम स्पीड म्हणजे अप्पर लिमिट काय असायला पाहिजे गाडीची. आता लक्ष द्या, ब्रिज दोन टाईपचे असतात, ऍक्च्युली 3 टाईपचे असतात. एक आपला सरळ सरळ ब्रिज आहे, बरोबर आहे ना. आता गोष्ट लक्ष द्या. त्यानंतर इथे कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स. तर कशाला कॉन्केव्ह आणि कशाला कॉन्व्हेक्स म्हणतात यातही बरंच कन्फ्युजन असते. तुम्ही मिरर मध्ये शिकले ना. लक्ष द्या, बाजीवर बसता तुम्ही. बाजीवर बसल्यानंतर प्रेशर कुठून पडते बाजीवर, जिकडे तुम्ही बसले आहे ना. आपण बसल्यानंतर तो सरफेस अशा प्रकारे होऊन जाते आहे की नाही. मग जिकडे तुम्ही बसले त्याच्यामुळे असा झाला. मग याला जर वरून एखाद्याने पाहिलं तर तो सरफेस असा आहे. याला म्हणा कॉनकेव्ह. काय म्हणायचं, कॉनकेव्ह हा सरफेस असतो. कॉनकेव्ह हा आहे प्लेन सरफेस. अशी बाज होती, असं बसलं. आता एखादा बाजी खालून पाहत आहे तर त्याला आहे असं सरफेस, त्याला काय कॉन्व्हेक्स. लक्ष द्या, मला सांगा याच्यावरून तुम्हाला काय समजलं, कोणत्या ठिकाणी प्रेशर जास्त असते, कोणत्या साईडने, कॉन्केव्ह साईडने प्रेशर ऑन द कॉन्केव्ह साइड इज ग्रेटर. म्हणजे काय म्हणू मी, जिकडे साईडला प्रेशर पडलं तिकडची बाजू झुकते आहे ना. सो प्रेशर ऑन द कॉन्केव्ह साइड इज मोर ऍज कम्पेअर्ड टू द प्रेशर ऑन द कॉन्व्हेक्स साइड. हे तुम्ही लहानपणी शिकले असतात नाही की नाही. मग आता भाऊ ब्रिजवर गाडी चालवताना काय होते, जर तुम्ही गाडी चालवत आहे ब्रिजवर, ओके ओके, हे बघा गाडी चालू राहिली, शांती आहे. हे वा गाडी चालू राहिले प्लेन रोडवर सरळ सरळ गाडी चालवतील, यांना काही त्रास नाही. यांच्या गाडीची स्पीड ऍज पर ते वाढवू कमी जास्त करू शकता. गोष्ट आहे ते कॉन्केव्ह ब्रिज किंवा कॉन्व्हेक्स ब्रिजवर गाडी चालवतात आहे ना. बरेच जण पाहता कॉन्केव्ह ब्रिजवर गाडी चालवत असताना तुम्ही जर इकडून गाडी नेली तर तुम्ही जोरात नेऊ शकता आहे की नाही. इझिली तुम्ही गाडी पार करू शकता है ना. गाडीचे उडायचे चान्सेस इथं वाटता का, कॉन्व्हेक्स ब्रिजवर लक्ष द्या. हा हे जोरात गाडी चालवली, जोरात गाडी चालवली तर मग उडायचे चान्सेस. म्हणजे काय असं म्हणू मी, गाडीचा कॉन्टॅक्ट इझिली तुटायचे चान्सेस. गाडी चालवत असताना इझिली कॉन्टॅक्ट तुटायचे चान्सेस गाडीच्या टायरचा रोडच्या सरफेस सोबत. कॉन्केव्ह मध्ये राहील, प्लेन मध्ये राहील की कॉन्व्हेक्स मध्ये, कॉन्व्हेक्स मध्ये इझिली तुटेल. त्यानंतर बरं गाडीचा कॉन्टॅक्ट इथं तुटायचे चान्सेस नाहीये, पण इथं तर त्याच्यापेक्षा जास्त नाही. 2 पैकी कोणत्या रोडवर, 3 पैकी कोणत्या रोडवर जोरात गाडी चालू शकता, सगळ्यात जास्त स्पीड लिमिटने गाडी कॉन्केव्हवर चालू शकते. ओके, नंतर प्लेनवर, कारण इकडे तुटणारच नाही ना, तशी गाडी गड्ड्यात आहे नाही नाही, समजला. म्हणजे इकडे जोरात चालू तर गाडी फारच बरोबर फटकन आहे ना. प्लेन रोडवर त्याच्यापेक्षा थोडीशी कमी स्पीडने, साहजिकच बरोबर. नंतर काय असते मॅडम, आणखी एक गोष्ट, कॉन्व्हेक्स याच्यावर आपल्याला स्पीड काय करण्यामुळे एकदम थोडी कमी ठेवण्यामुळे मिनिमम स्पीड ठेवावी लागते आहे ना. मग कसं असते की इथं मिनिमम स्पीड ठेवावी लागते, कारण की जर तुम्ही पद्धतशीर स्पीडने गाडी चालवली तर कॉन्व्हेक्स रोडवरूनही किंवा कॉन्व्हेक्स ब्रिज वरूनही गाडी चालवताना तुमच्या गाडीचा कॉन्टॅक्ट तुटणार नाही रोड सोबत आहे की नाही. इकडे लक्ष द्या हा, मी शिकवत असताना खाली मनाने घालायचं, इकडे पाहायचं बरोबर. मग कसं असतं रुपेश सर, इकडून आपण गाडी चालवत होतो आहे, गाडी जर थोडीशी जोराने घ्यायची आपल्याला तर साहजिकच इकडे ते पॉसिबल नाही बरोबर. इकडे पॉसिबल आहे, इकडे पॉसिबल आहे. मग इथं किती स्पीड कमीत कमी किंवा अप्पर लिमिट स्पीडची काय असायला पाहिजे. अप्पर लिमिट म्हणजे जास्तीत जास्त किती जोराने चालू शकता, किंवा ते गाडी रोडला म्हणजे रोडची कॉन्टॅक्ट तोडणार नाही. कारण हे ऑब्झर्वेशन, सिमिलर ऑब्झर्वेशन कुठं पाहिलं असेल तुम्ही,
असं कुठेतरी पाहिलेलं आहे रोड बऱ्याच ठिकाणी आहे ना, बऱ्याच ठिकाणी असे पूल असतात. म्हणजे इकडे नदी असते, त्याच्यावरून असा अन दिलं असते वाहने सावकाश चालू आहे, बरोबर. मग कधी कधी हे लोक ऐकत नाही ना आपले, त्याच्याकरता ब्रिजला ते मुद्दाम असा बनवतात. म्हणजे शिल्लकपणा केला की पडला खाली, समजलं. असं करतात ते. तर आता सरकारी हुशार आहे आपली, माझं सरकार. मग काय केलं जाते, कॉन्व्हेक्स ब्रिज सारखंच आपण याचं एक छोटस एक्झाम्पल म्हणून गाडी जोरात नेऊन किंवा सायकल जोरात नेऊन आपण याच्यावर करू शकतो गतिरोधकवर. आठवते? गतिरोधकवर जर तुम्ही जोरात गाडी चालवते पण गाडी कॉन्टॅक्ट तोडून देते लगेच, गाडी लगेच कॉन्टॅक्ट तोडून देते, अशी एलिव्हेट होऊन जाते. म्हणजे जर गाडी अशी जर जाऊन स्लो गेली असती तर बरोबर अशी गेली असती, आणि इथं जर थोडी स्पीड जरी जास्त असली तरी ते जम्प करते. हे कॉमन सेन्स. हा ऑब्वियस, गाडी जर जम्प केलं तर मग पडायचा चान्सेस आहेत. सर स्पीड ब्रेक करून एवढ्या नसते ना, जोरात असला ना आहे ना, कारण काही धुंदीत असतात आपल्या आपल्याला माहितच नाही पडत यार समोर गतिरोधक आहे. काही शोक असते गाडी कुठवायला धनाधन है ना. मग आता कॉन्व्हेक्स ब्रिजवर आपण काय एक्सप्रेशन आहे, कॉन्टॅक्ट लवकर तुटते. मग मी असं म्हणू का, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन पाहिजे तसा है ना. जर गोष्ट कॉन्व्हेक्स ब्रिज किंवा कॉन्केव्ह ब्रिजची आहे, कॉन्व्हेक्स ब्रिजची पाहू. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, आता जर कॉन्टॅक्ट मध्ये आहे तर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, कॉन्टॅक्ट तोडून राहिला तर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन मॅटर करते का एवढा? समजलं हे आहे की नाही. मग पाय इकडे. मग आता आपण त्याचाच एक्सप्रेशन पाहू. काय असं म्हणू, एक गाडी आहे की ती कॉन्व्हेक्स रोडवर चालत आहे, कॉन्व्हेक्स ब्रिजवर चालत आहे है ना. कन्सिडर अ कार ऑफ मास m इज मुव्हिंग अलॉंग अ कॉन्व्हेक्स ब्रिज. ओके, लेट्स से कॉन्व्हेक्स ब्रिज वर इथं कार आहे ना, इथं मास किती आहे m है ना, इज मुव्हिंग अलॉंग अ कॉन्व्हेक्स ब्रिज. कॅन आय से दॅट या ब्रिजची रेडियस मी घेतो r. लेट्स से r विथ द रेडियस ऑफ कर्वेचर है ना. आता इकडे r म्हणता येईल, मी मुद्दाम इकडे r म्हणतो, कारण रेडियस आहे ना सगळीकडे सारखी. कशा करता म्हटलं मी असं समजेल तुम्हाला. काय म्हणतो, या व्हेकलचं जर मास m आहे आणि हा व्हेकल अलॉंग कर रोड जात आहे, तर दोन एक गोष्टी. पहिलं, weight of a car acting in downward direction. So mg is acting in downward direction. Yes. नॉर्मल रिएक्शन कशी असते, परपेंडिक्युलर टू काय म्हणून हा रोड जर असा आहे तर परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ रोड म्हणजे नॉर्मल रिएक्शन. काय म्हणून सेंट्रीपिटलचा इफेक्ट कुठे ऍक्ट करेल, जर गाडी वर जात आहे तर सेंट्रीपिटलचा इफेक्ट म्हणजे अवे फ्रॉम द सेंटर, रेडियस ऑफ रोड, रेडियस ऑफ कर्वेचर आहे ना. काय म्हणू मी, आउटर mv स्क्वेअर बाय r. क्लिअर, समजलं काय आहे. मग जर एक्सप्रेशन बनायचं झालं, आता वरच्यांना बॅलन्स करतील, डावीकडे उजवीकडे मतलब आहे. मग कसं असते की कॅन आय से दॅट वर कोणते कोणते फोर्स ऍक्ट करत आहे सांगा. प्लस mv स्क्वेअर बाय r बरोबर. इज दॅट क्लिअर? काय म्हणू शकतो मी आहे ना, जर मला सेंट्रीपिटल फोर्स मॅनेज करायचा आहे तर याच्या वजनामधून नॉर्मल रिएक्शन काय होईल, ठीक आहे. नॉर्मल रिएक्शन त्याला मिळणार आहे, ती कशी राहील, क्लिअर आहे. जर मला अप्पर लिमिट काढायची आहे तर मी असं म्हणू शकतो, अप्पर लिमिट जर मला काढायची आहे तर त्यावेळेस मला नॉर्मल रिएक्शन 0 घ्यावी लागेल, कारण आपल्याला माहिती ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन राहणार आहे का नॉर्मल रिएक्शनचं आहे ना. मग तुम्हाला याच्यावरून मिनिमम सेफ स्पीड काढायची असं समजून जा तुम्ही. आठवते हायएस्ट पॉइंटला मिनिमम सेफ स्पीड काय होती, 0. अरे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये हायएस्ट पॉइंटला स्पीड काय असते, हायएस्ट पॉइंटला जर 0 झाली खाली पडून जाईल ना, पूर्ण सर्कल थोडी फिरून दे. मिनिमम वेलॉसिटी काय होती ऍट पॉइंट पी, अंडररूट आरजी होती. अरे बाबा, एक्सप्रेशन लक्ष द्या, सोडा तिकडे आहे ना, इकडे पाहू. कॅन आय से दॅट जर आपलं व्हेकल व्हेन यू आर ड्रायव्हिंग अ कार अलॉंग अ कॉन्व्हेक्स ब्रिज,
You must have to drive the car with that much velocity so that you do not face any accident. जर तुम्ही कार चालवत आहे एका कॉन्व्हेक्स ब्रिजवरून तर तुम्हाला अशा प्रकारे चालवायचं की तुम्ही ऍक्सिडेंटला मीट नाही करता है ना. म्हणजे कॉन्टॅक्ट नाही तुटला पाहिजे, म्हणजे आपला रोडच्या सरफेसशी आपल्या गाडीच्या टायरचा कॉन्टॅक्ट नाही तुटला पाहिजे. सो तुम्हाला स्पीड एवढी कमी ठेवावी लागेल है ना. मग अप्पर लिमिट तुम्ही किती ठेवू शकता. सो कॅन आय से दॅट इफ n इक्वल्स टू 0 सो mv²/r किती बरोबर mg. सो mm विल गेट Cancel. कॅन आय से दॅट v² बरोबर RG. सो टेकिंग Square root. टेकिंग v इक्वल्स टू RG. इथपर्यंत काही डाऊट नाही. आहे. ही रेंज त्याची अप्पर लिमिट. आता एक गोष्ट पहा, या पॉइंटला हे आपण घेतली अप्पर लिमिट √RG. ऍट पॉइंट पी ला पहा बरं काय होती. पहा चेक करा, चेक करून सांगा मला. मला तुमच्यावर विश्वास नाही आहे, कारण तुम्ही जर अभ्यास केला असता तर लगेच उत्तर दिलं असतं. हायएस्ट पॉइंटला स्पीड काय होती व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये ऍट पॉइंट पी ला. ऍट पॉइंट पी नेहमी लिहित होतो आपण इथं त्याच्या वेळी. वारे वा. √RG VP इक्वल्स टू √RG नेहमी म्हणत होतो आपण प्रत्येक वेळेस, प्रत्येक एक्सप्रेशन मध्ये VP ऍट हायएस्ट पॉइंट इक्वल्स टू √RG लिहित होतो आणि ते तिथं मिळालं बरोबर. 0 0 0 टेन्शन 0 असते हायएस्ट पॉइंटला बरोबर. हा व्यवस्थित अभ्यास करायचा रोज बरोबर. मी काय म्हटलं होतं हे कामात पडते बरोबर. हे एक्सप्रेशन लिहून घ्या आणि वाचून घ्या एक वेळा स्थिर. मी पुन्हा क्वेश्चन विचारतो. हा लक्ष द्या इकडे. कॅन आय से दॅट आपण म्हणत होतो हायएस्ट पॉइंटला ओके व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये हायएस्ट पॉइंटला स्पीड काय होती √RG. मिनिमम स्पीड किती होती √RG. तीच आपली काय आली अप्पर लिमिट. स्पीड काय आली अप्पर लिमिट स्पीड. ओके अप्पर लिमिटला स्पीड काय आली ती झाली v इक्वल्स टू √RG. ज्यावेळेस आपण व्हेकल ड्राईव्ह करत होतो अलॉंग अ कॉन्व्हेक्स ब्रिज, कॉन्व्हेक्स ब्रिज वरून व्हेकल ड्राईव्ह करत होतो त्यावेळेस. क्लिअर आहे इथपर्यंत. आता लक्ष द्या. आता याच्यानंतर आपण रोटेशनल डायनामिकचा एक अशा पार्टकडे जात आहे की जो रोटेशनल मोशनचा पार्ट आहे. मग आता गोष्टी रोटेट होणं आणि रिव्हॉल्व्ह होणं याच्याबद्दल अंतर मी आधीच सांगितलं होतं. जसं हा पेन आहे मी म्हणत आहे हा रोटेट होत आहे. कोणत्या ऍक्सिस भोवती गोल फिरणं म्हणजे रोटेट होणं. दिसत आहे सगळ्यांना आहे. आणि आता जर मी याला असं फिरवलं तर हा कोणता आहे रिव्हॉल्व्ह होत आहे. क्लिअर. म्हणजे एखाद्या पॉइंटच्या अराउंड गोल फिरणं त्याला म्हणतात रिव्हॉल्व्ह. एखाद्या ऍक्सिसच्या अराउंड रोटेट होणं म्हणजे जसं स्वतः भोवती रोटेट है ना, एक पर्टिक्युलर पॉइंट भोवती रिव्हॉल्व्ह. याच्यामधला डिफरन्स आपण आधीच पाहिला होता. आता एक कन्सेप्ट आहे. जर लिनियर मोशन मध्ये, लिनियर मोशन केव्हा प्रोड्यूस होतं ज्यावेळेस आपण काय करतो खुर्चीला लात मारतो, खुर्ची सरळ जाते. जशी लात मारली तशी सरळ झाली जाते. कॅन आय से दॅट जर आपण फोर्स अप्लाय केला है ना, फोर्स अप्लाय केला तर ते ऑब्जेक्ट डिस्प्लेस होते. ते कोणतं मोशन परफॉर्म करते लिनियर आहे ना. लिनियर म्हणजे मोशन ऑफ अ ऑब्जेक्ट अलॉंग स्ट्रेट लाईन इज कॉल्ड लिनियर मोशन. व्हेन वी अप्लाय फोर्स ऑन द ऑब्जेक्ट इट विल मूव्ह अलॉंग द स्ट्रेट लाईन. सो द फोर्स इज कॉल्ड लिनियर फोर्स अँड द मोशन इज कॉल्ड लिनियर मोशन. समजलं. आता असंच रोटेशनल मोशन काय केलं आपण की जसं लिनियर मोशन मध्ये फोर्स होतो, फोर्स अप्लाय केल्यामुळे काय प्रोड्यूस होते लिनियर मोशन. तसंच टॉर्क अप्लाय केल्यामुळे काय प्रोड्यूस होते रोटेशनल मोशन. आता टॉर्क म्हणजे वी ऑल नो दॅट टॉर्क म्हणजे याला टॉर्शनल फोर्स म्हणतात. काय म्हणतात टॉर्शनल फोर्स. हा रोटेशनल मोशन प्रोड्यूस करायच्या कामात येते. कसं जसं आता इकडे लक्ष द्या. हा दरवाजा आहे किंवा कोणती गोष्ट आहे लक्ष द्या. हा दरवाजा विजयगिरीला फिक्स असतो. ओके जसं याला आपण धक्का दिला हा काय होतो रोटेट होतो. असं होते का तुम्ही दरवाजाला धक्का दिला तसा तसा मागे दरवाजा तुटल्यावरच होऊ शकते नाही तर होते काय. मग कॅन आय से दॅट जर आपण याला धक्का दिला तर हा काय करतो रोटेशनल मोशन प्रोड्यूस करतो आहे की नाही.
एका ऍक्सिस भोवती पहा इकडे सगळेजण आहे की नाही. म्हणजे मी फोर्स जरी सरळ दिशेने लावला तरी दरवाजा काय झाला रोटेट. काय झाला तो समजलं. मग कसं असते मग कॅन आय से दॅट इकडे हा जो त्याला काय करतो रोटेट करत आहे किंवा त्या ऑब्जेक्टला रोटेशनल मोशन प्रोड्यूस करत आहे तर त्याला कोण रिस्पॉन्सिबल आहे टॉर्क. त्याला जसा फोर्स लिनियर मोशन मध्ये आहे तसाच जसा फोर्स लिनियर मोशन प्रोड्यूस करतो तसाच टॉर्क रोटेशनल मोशन प्रोड्यूस करतो. बरोबर समजलं रुपेश. टॉर्क नाही समजलं लक्ष द्यायचं. टॉर्कला आपण रोटेशनल फोर्स म्हणूया किंवा फोर्स अप्लाय केल्यानंतर मुवमेंट आर शी त्याचं रिलेशन घेऊ आपण टॉर्कही पाहू है ना. बाईक जसं नळ पाहिले असेल तुम्ही 1 टॅप वाले 2 टॅप वाले आहे की नाही. असा नळ आहे ओके लेट्स से आणि याला ही टॅप असते आहे तोटी. जर याला आपण असं फिरवलं तर नळ चालू असं फिरवलं नळ बंद आहे ना. काय म्हणू मी फोर्स अप्लाय केला या तोटीवर जर फोर्स अप्लाय करत आहे तुम्ही ओके आणि याच्यामुळे ही जी मुवमेंट आर्म आहे याला म्हणूया मुवमेंट आर्म. ही फोर्स अप्लाय केल्यामुळे ही मुवमेंट आर्मच्या अराउंड ते रोटेट होते. नळाची तोटी फिरवली असेल ना चालू बंद केलं तर एक तर तुम्ही 2 करू शकता 2 असले त्याला कपल म्हणता. यु नो दॅट कपल. 2 टॉर्क म्हणजे कपल. 2 टॉर्क म्हणजे कपल. एक टॉर्क ही तेच मोशन प्रोड्यूस करतो रोटेशनल मोशन. कसं हे आहे नळाची तोटी असं टॅपला फिरवलं तर झाला नळ चालू असं फिरवलं झाला बंद. पाहिले असेल ना सिंगल तोटीवाले. लक्ष द्या. मग हा काय असतो टॉर्क काय असते. टॉर्क असते फोर्स इंटू मुवमेंट आर. काय असतो टॉर्क फोर्स इंटू मुवमेंट आर. याला म्हणतात टॉर्क. हा टॉर्क प्रोड्यूस करत असतो रोटेशनल मोशन. ओके इन या वेक्टर फॉर्म वगैरे पाहू आपण. हा सध्याचं समजून घ्या आधी. हा आपल्याला फक्त बेसिक कन्सेप्ट समजायचा आज. ओके दुसरं हा जो टॉर्क रोटेशनल मोशन प्रोड्यूस करतो आहे ना ते रोटेशनल मोशन जे टॉर्क प्रोड्यूस करत असतो आहे ना वस्तूला रोटेट करतो. आता एक वस्तू ज्यावेळेस रोटेट होते तर काय काय होते. सपोज आपण काय केलं मुरमुऱ्यांचा लाडू बनवला खाल्ला तुम्ही आवडते सगळ्यांना लहान बरोबर. मग काय केलं लेट्स से आपण नंबर ऑफ मुरमुराज घेतले मुरमुरे घेतले. लक्ष द्या. लेट म्हणजे समजा सपोज आपण काय केले खूप सारे मुरमुरे जोडले. काय म्हणू शकतो मी का सगळ्या मुरमुऱ्याचा मास एकसारखं राहू शकते. मी असं म्हणेन की एका मुरमुऱ्याचा मास होतं M1 तर दुसऱ्याचं होतं M2. दुसरा सगळे मुरमुरे सारखे नसतील किंवा काही मुरमुरे तुटून अर्धा मुरमुरा झालेला असेल आहे की नाही. मग त्यानंतर काय होते लेट्स से N मुरमुऱ्याचा मास होता MN आहे. हा मुरमुऱ्याचा लाडू होता. काय केला याच्या आतमध्ये काहीतरी काडी घाला किंवा खिळा ठोकून द्या बरोबर. त्यानंतर याला गोल फिरवा किंवा तसंही फिरवू शकता तुम्ही. आपल्याला काय मुरमुऱ्याचा लाडू खाल्ला तेवढा खाल्ला गोल खेळले तेवढे खेळले आहे ना. त्याला काय केला याच्यावर टॉर्क प्रोड्यूस केला. मुरमुऱ्याचा लाडू टॉर्क प्रोड्यूस केला म्हणजे मुरमुऱ्याचा लाडू रोटेट झाला. लेट्स से हा म्हणूया हा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. याच्यावर हा मुरमुऱ्याचा लाडू रोटेट काय म्हणू मी ज्यावेळेस मुरमुराचा लाडू रोटेट होईल तर सगळे मुरमुरे सर्क्युलर मोशन परफॉर्म करतील. रोटेट कोण होत आहे लाडू. परफॉर्म कोण करेन सर्क्युलर मोशन मुरमुरे आहे ना. आता लक्ष द्या जो जवळचा मुरमुरा असेल त्याचं डिस्टन्स मी म्हणतो R1 आहे ना. थोडा दूर होता तर याचं डिस्टन्स आहे R2. मग ज्या वेळेस हा MN चा आहे RN काय असं म्हणू मी की ज्या वेळेस हा मुरमुऱ्याचा लाडू रोटेट होईल तर सगळे पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतील. ज्याचं अंतर कमी होतं त्याच्या सर्क्युलर मोशनची रेडियस कमी राहील. ज्याचं अंतर जास्त होतं त्याच्या सर्क्युलर मोशनची रेडियस जास्त राहील आहे की नाही. हे समजत आहे का मी काय म्हणत आहे. लक्ष द्या इकडे आता मॉर्टिन बरोबर. डिस्क पण आहे तिथं. डिस्क आहे हा चांगला हा जबरदस्त. लक्ष द्या आता. अरे स्विगी आहे का इकडे
विनर ठीक आहे. एक असा छोटा पेन चॉक आहे काय? आहे माझ्याकडे. हा, फार लागलं. कशाला भेटतो काय तू? पहा आता हा. हा, भाईंगा मजा. खूप पण आहे. बसला आता. काय बोलला तू? आता लक्ष द्या इकडे है ना. लेट्स से आपल्याकडे एक डिस्क होती. हे काय आहे? डिस्क आहे. भरीव आहे ना. याच्यावर एक पॉइंट देतो इथं सुरेश आणि एक देतो सुरेश. 1946 नाव आहे. बर पहा आता इकडे आहे कॅन आय से दॅट. हा जो मधामध्ये जिथं सुई आहे ना किंवा जिथं ते सेंटर आहे त्यानंतर ओ काय म्हटलं याला. मग आता लक्ष द्या काय म्हणू मी. ही बॉडी आहे. ही बॉडी 2-3 तुकड्यांपासून बनलेली आहे. लेट्स से या बॉडीचा एक तुकडा आहे यस. काय म्हणू मी. कोणती मोठी बॉडी. मला सांगा हा मुरमुऱ्याचा लाडू बनवला होता. पूर्ण मुरमुऱ्याच्या लाडूचं मास हे आहे टोटल मास. हे किती येईल. हे सगळे जे मासेस सगळ्या मुरमुऱ्यापासून बनवले आहे ना सगळ्यांच्या मासेसच्या ऍडिशन एवढं येणार की नाही. तसं कॅन आय से दॅट. ही होती आपली बॉडी. ही बॉडी बनलेली आहे छोट्या छोट्या पार्टिकल पासून. याच्यावरचे मी 2 पार्टिकल घेतले. एक घेतला सुरेश आणि दुसरा घेतला माझं लक्ष द्या है ना. सुरेश सुरेश आहे डिस्टन्स R1. सुरेशचं डिस्टन्स R1 आहे म्हणजे सुरेशचं डिस्टन्स कमी आहे रमेशचं. आता मी बॉडीला रोटेट करतो तर तुम्हाला काय सुरेश आणि रमेश एका ठिकाणी दिसले. काय असं म्हणू सुरेश अरे हाव की नाही. मग ज्यावेळेस आता पहा ज्यावेळेस बॉडी रोटेट होते तर सुरेश गोल फिरत आहे. बॉडी काय होता रोटेट होत आहे. पण सुरेश काय परफॉर्म करत आहे सर्क्युलर मोशन. रमेश काय परफॉर्म करत आहे ओ कोणा होती ओ है ना. ओ सेंटर आहे. कॅन आय से दॅट. ओ झाला ऍक्सिस त्याच्यामधून हे पास केलेलं आहे. याला म्हणूया ऍक्सिस ऑफ रोटेशन असं म्हणू. व्हेन बॉडी रोटेट्स ऑल द पार्टिकल्स ऑफ बॉडी परफॉर्म सर्क्युलर मोशन. दोज पार्टिकल विच आर नियरर टू द ऍक्सिस ऑफ रोटेशन ओके मूविंग अलॉंग द सर्कल हॅव्हिंग लोअर रेडियस है ना. दोज पार्टिकल विच आर अवे फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन ओके आर परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन विथ अ ग्रेटर रेडियस. म्हणू शकतो की नाही. ज्याचं कमी अंतर आहे तर तो कमी गोल फिरला जवळून गोल फिरला. ज्याचं जास्त अंतर आहे तो दुरून गोल फिरत आहे. समजताय तुम्हाला. इथपर्यंत काही डाऊट आहे ना. मग आता लक्ष द्या काय म्हणू शकतो आपण. बॉडी ज्यावेळेस रोटेट होते तर सगळे पार्टिकल काय करतात सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. आणि ते प्रत्येक पार्टिकलचं जर अंतर वेगवेगळं असेल सेंटर पासून किंवा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून तर त्याच्या सर्क्युलर मोशनची रेडियस ही वेगवेगळी असते. आणि त्याची रेडियस दुसरं काही नसून त्याचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं अंतर एवढी असते आहे की नाही. परपेंडिक्युलर डिस्टन्स. इथपर्यंत काही डाऊट आहे. समजलं हे. आता यालाच हे तर आपली डिस्क होती छोटी आहे ना. याच्या जागेवर मुरमुऱ्याचा लाडू घेतला होता आपण 3D होता तो मोठा आहे ना. बोल मग काय असं म्हणू शकतो. तिकडे ज्यावेळेस तो रोटेट होईल त्यावेळेस पार्टिकल अलग अलग सर्क्युलर मोशन परफॉर्म करतील आहे ना. मग आता पहा इकडे तर ऍक्सिस ऑफ रोटेशन कशाला म्हणतात किंवा कोणती गोष्ट ज्यावेळेस गोल फिरते ज्या ऍक्सिसच्या भोवती गोल फिरते ना त्याला म्हणतात ऍक्सिस ऑफ रोटेशन ओके. हा जो इथं चॉक मधून घुसवलं होतं ना तर चॉक काय होता ऍक्सिस ऑफ चॉकच्या अराउंड फिरत होते ना ते मधामध्ये चॉक घुसवला होता तर मग चॉक झाला ऍक्सिस ऑफ रोटेशन. समजलं काय. आपण तर कुठं पण चॉक घुसवून त्याला फिरू शकतो. हा मग तो ऍक्सिस ऑफ रोटेशन ज्याच्या अराउंड फिरत आहे नाही काही गरज नाही ना. कोण म्हणते सेंटर मधून फिरव अशी काही जबरदस्ती नाही आहे. तू हा चॉक तू डिस्क पुढे घाल कसंही फिरव नाही की नाही. समजलं. असं काही जरुरी नाही हा. परंपरा प्रतिष्ठा कुठूनही घ्या आपलं चुकीचं आहे. समजलं मग हे. मग ऍक्सिस ऑफ रोटेशनची डेफिनेशन ही तयार करते कशी आहे ते पहा. व्हेन बॉडी रोटेट्स ऑल द पार्टिकल्स ऑफ बॉडी परफॉर्म सर्क्युलर मोशन. ऑल द पार्टिकल्स ऑफ बॉडी परफॉर्म सर्क्युलर मोशन ओके. द सेंटर ऑफ ऑल द सर्कल लाईज ऑन अ सेम स्ट्रेट लाईन. When the center of
ऑल द सर्कल लाईज ऑन अ सेम स्ट्रेट लाईन, दॅट स्ट्रेट लाईन इज कॉल्ड ऍक्सिस ऑफ रोटेशन. समजलं? नाही. ज्या वेळेस बॉडी रोटेट होते त्यावेळेस सगळे पार्टिकल गोल फिरतात. गोल फिरतात, पण यांच्या गोल फिरायच्या म्हणजे यांच्या सर्क्युलर मोशन परफॉर्म करायच्या वेळेस रेडियस म्हणजे याचा जो सेंटर असतो हा एकच आहे ना. सेंटर एकच असेल. मग तो सेंटरचे जर पॉइंट तुम्ही जोडत गेले, लोकस ऑफ पॉइंट है ना, तर काय बनेल तुम्हाला ऍक्सिस ऑफ रोटेशन. त्याला म्हणतात ऍक्सिस ऑफ रोटेशन. समजलं? सगळ्यांचा सेंटर एकच. क्लिअर आहे? मग ऍक्सिस ऑफ रोटेशन समजलं. त्यानंतर टोटल मास कसं बनते हेही समजलं. आता एक कन्सेप्ट येतो मुवमेंट ऑफ इनर्शिया. ओके, याच्यावरून तर मुवमेंट ऑफ इनर्शिया हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यानंतर रेडियस ऑफ गायरेशन कशाला म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण एक एक बारकाईने डिटेल उद्या पाहू. समजलं? इथपर्यंत काही डाऊट आहे? टोटल मास कसं कॉन्स्टिट्यूट होते? कशाची? अरे नोट्स मध्ये लिहून दिलेली आहे मी. नोट्स कशात दिली?